अजितदादांच्या अस्थिकलशाचे नांदेडमध्ये आगमन। नमस्कार, छावा महाराष्ट्राचा न्यूजमध्ये स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दुपारी नांदेडमध्ये आगमन होणार आहे। सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी अजितदादा पवार यांची अस्थिकलश यात्रेचे नांदेड शहरात आगमन होणार आहे। दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत माझ्या वसंतनगर येथील साई सुभाष या जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे। मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी अस्थिकलश सकाळी 8 वाजता वसंतनगर, नांदेड येथून महादेव दालमेल ITI चौक, शिवाजीनगर, वजीराबाद चौक, चिखलवाडी कॉर्नर, जुना मोंढा, साईबाबा कमान, कौठा, ढवळे कॉर्नर, चंदासिंग कॉर्नर, मारततळा, काहाळा, नायगाव कृष्णूर, सकाळी 11 वाजता शंकरनगर, खदगाव पाटी, दुपारी 1:30 वाजता देगलूर, दुपारी 2:30 वाजता खानापूर, जाहूर मार्गे दुपारी 3:30 वाजता मुखेड येथे पोहोचणार आहे। 4:30 वाजता मुखेडहून सायंकाळी 5:30 ते 6:30 कंधार येथे, सायंकाळी 7 ते 8 लोहा येथे व रात्री 9 वाजता काळेश्वर मंदिर विष्णुपुरी नांदेड येथे अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे। या अस्थिकलश यात्रेमध्ये माझ्या समवेत माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, शहर कार्याध्यक्ष सुरजीत सिंग गिल व राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडचे सर्व पदाधिकारी अस्थिकलश यात्रेत सहभागी होणार आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेने अस्थिकलशाचे दर्शन घ्यावे असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने